नमस्कार. आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, संत गजानन महाराज व रसिक मायबाप. तर भावांनो, आता आपण चित्रदुर्गाच्या मागे आहे. इथून आपल्याला 250 किलोमीटर बेंगलोर आहे आणि बेंगलोरला आपल्याला खाली करायची गाडी, परंतु आपली गाडी आज खाली होणार नाही, कारण आज रविवार आहे आणि रविवार म्हटल्यावर बेंगलोरमध्ये नाही अख्ख्या कुठं पण सुट्ट्या राहत्या. तर पार्टीवाल्याशी आपलं बोलणं झालेलं आहे. ते म्हणे की तुम्ही संध्याकाळी एक कॉल करा, मी तुम्हाला लाईव्ह लोकेशन टाकीन आणि त्याच्यावर मग आपण जर जागा व्यवस्थित असली तर आपण ती जाऊन थांबणार आहे, नाही तर मग मुश्किल आहे. आपण आपल्या कुठेतरी इकडे रेस्ट करायच्या एखाद्या हॉटेल धाब्यावर. तर भावांनो, आपण आता जेवण पण बनवणार आहे आणि आज विशेष म्हणजे आज रविवार आहे. जर आपल्याला काही भेटलंच नॉनव्हेजमध्ये तर नॉनव्हेज बनवू, नाहीतर व्हेज तर आपल्या गाडीमध्ये सगळं आहे. तरकारी आहे, तुमचं काय सगळं साहित्य लागणार आहे. तरकारी म्हणजे भाजीपाला, हे सगळं आहे आपल्याकडं. आणि हिरवा भाजी जास्त खायचं, कारण हिरव्या भाजीमध्ये जीवनसत्व राहतं. तर भावांनो, एक आपल्या एका सबस्क्रायबर भावाचं कमेंटच्या ऐवजी मला डायरेक्ट फोन आला होता की दादा तुम्ही श्री क्षेत्र आळंदीमध्ये राहता, तर आळंदीतला एक आम्हाला चांगला व्हिडिओ तुम्ही शेअर करा. तर मी आता आमच्या भावाला नाही तर मी आमच्या सर्व आपल्या यूट्यूब फॅमिलीला सांगतो की ज्या वेळेस मी माझ्या घरी येईन आळंदीला, तर त्यावेळेस मी आपल्या ज्ञानेश्वर माऊलीची संजीवनी समाधी त्याचा एक जसं आपण दर्शनाला जातो तो एक व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणार आहे. आणि बाजूलाच संत गजानन महाराजाचा मोठा मठ आहे, तिथं पण मी तुम्हाला तो शेअर करणार आहे. ते मंदिर दर्शन कसं घ्यायचं आणि किती खास सुविधा आहे, स्वच्छता आहे, सगळं मी तुम्हाला शेअर करणार आहे. आणि एक सांगतो भावांनो की माझं भाग्य म्हटलं पाहिजेत की मी संत ज्ञानेश्वर महाराजाच्या भूमीमध्ये मी राहतो आहे आणि तिथनं माझी फक्त जे घर आहे तिथून एक 20 मिनटाच्या अंतरावर संजीवनी समाधी आहे मला, आणि 10 मिनटाच्या अंतरावर संत गजानन महाराजाचं मंदिर आहे. तर भावांनो, मी तुम्हाला जरूर शेअर करणार. आणि एक दुसरा एक असा किस्सा आहे की मी जे माझ्या लाईफमध्ये जे मला घडलेलं आहे ते पण मी तुम्हाला शेअर करणार आहे भावांनो. तर पहिलं कसं होतं, ज्यावेळेस आपण लहान होतो आपण, त्यावेळेस थोडक्यात उदाहरण म्हणजे 5व्या-6व्या वर्गात राहायचो आपण, म्हणजे त्याला म्हणायचे हायस्कूल, आणि त्याच्या आधी पहिले प्रायमरी. तर हायस्कूलमध्ये गेल्यावर एक नवीन शिक्षक जर आपल्या वर्गात आले शिकवायला, तर ते म्हणायचे बा तुमचा सर्वांचा परिचय द्या. परिचय दिल्यानंतर तुम्ही काय करता, तुमच्या जीवनामध्ये एखादा अनुभव सांगा. तसं मी तुम्हाला एक अनुभव माझा शेअर करणार आहे भावांनो, की तो खरोखर तुम्हाला ऐकण्यासारखा अनुभव आहे माझा, जे माझ्या जिंदगीत घडलेलं आहे आणि ते मी तुम्हाला शेअर करीन. परंतु आपला आकडा 4 अंकी झाला पाहिजे आपल्या सदस्यांचा. आपले जे आपले सबस्क्रायबर भाऊ आहे ते 1000च्या पुढे गेले पाहिजेत. आणि खरोखर आपले सबस्क्रायबर भाऊ आपल्याला भरभरून प्रेम देत आहे. बिचारे आपल्यासाठी ते खूप मेहनत करत आहे, मला सपोर्ट करतात, आणि असा सपोर्ट मला कायम ठेवा. आणि म्हणजेच मी तिथून पुढं जाणार, कारण तुमचा सपोर्ट असल्याशिवाय मी काही करू शकणार नाही. तर आपले सबस्क्रायबर भाऊ आपल्याला चांगल्या प्रकारे सपोर्ट करत आहेत. तर भावांनो, चला बघूया. तर भावांनो, चला आपण आता चित्रदुर्गाच्या मागे आहे आणि आपण छानपैकी आता ग्रीस मारणार आहे गाडीला. पहिले ग्रीस मारायचं दुर्गा बायपासला, नंतर आपल्याला मस्त जेवण बनवायचं आहे. आता येरी तरी आज संडे, आपण संडे असल्यामुळं आपण गाडी पण आपली खाली होणार नाही आणि ती जाऊन थांबणार कुठं, कारण अनोळखी जागा आहे. अनोळखी जागेवर आपण थांबणं बरोबर नसतं, कारण आपल्याजवळ गाडी आहे. चोरी चपाटीचं कोणाचं काही सांगता येत नाही. त्या हिशोबानं आपण पार्टीला आता थोडं थांबून फोन करूया आणि विचारू काय प्रोग्राम आहे, काय नाही कसं आहे. हे जर म्हटलं जागा आहे उभी राहायला, तर मग आपण तिथं जाऊन थांबूया. आणि आता चलत राहायचं आहे आपल्याला. तर आभाळात तर असं आहे की पूर्ण आभाळ आलेलं आहे, बिलकुल
पाणी येण्याची शक्यता आहे, इतकं आभाळ आलेलं आहे. आणि आता आपण नाश्ता करायचा विचार चालला आहे, परंतु नाश्ता नाही करायचा आहे आपल्याला, डायरेक्ट आपण आता जेवणच करणार आहे. तर चला आता आपण समोर दाखवतो तुम्हाला मी जेवण बनवताना. बघा किती छान फुलं आहे, एकदम पिवळे पिवळे मस्त अगदी छान दिसतात. किती असं वाटतंय की त्या फुलात जाऊन बसावं. तर बघा चित्रदुर्गाच्या आपण आता बरोबर पाठीमाग आहे. आता समोर इथं डिपार्टमेंटवाले राहतात, म्हणून आता या सगळ्या गाड्या आता इथं पुढं बघा लय जास्तीत जास्त गाड्या साईडला लागलेल्या दिसत. ते चेकिंग असते गाड्यांची, तर आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, बिचारे आपल्याला थांबवत नाहीत ते. आपण कशाला कोणाचं नाव खराब करायचं फालतू, आपल्याला थांबवत नाहीत. कंटेनर गाडीला ते उभं बी करत नाही. आणि चला आता ह्या समोर डाउनिंग दिसतं, त्या डाउनिंगला आहे बघा ते अधिकारी लोक असतात, ते आपले RTO साहेब, ते गाड्या चेक करतात, काय कोणाचं परमिट, नॅशनल परमिट, टॅक्स, इन्शुरन्स हे असलं काहीतरी नसलं त्याला दंड करतात. ऑनलाईन फाईन टाकतात ते. आणि चला आता आपण चालूया. आणि तिथं आपल्याला कॅमेरा धरता येत नाही, आपण कॅमेरा बंद करूया. गुड मॉर्निंग भावांनो, शुभ सकाळ भावांनो. मी तर आता अनलोडिंग पॉईंटला पोहोचलो. इथं हे बघा पाठीमागं गाडी उभी आहे आपली. आणि इकडं आपल्या ह्या कंपनी ही बघा, हे जे निळा बोर्ड दिसतो तो, तिथं आपली गाडी खाली होणार आहे. आणि आता इतक्या लवकर तर कोणी आलं नाही, बऱ्याच वेळचं म्हणजे मी आलेलो इथं, पण चला म्हणलं आता जरा थोडं उठलो, ब्रश झालं, फ्रेश झालो. आता आपण म्हणलं काहीतरी चहाचा प्रोग्राम बघूया, दूध पाकिट एखादा आणून आपल्या गाडीत चहा नाश्ता काहीतरी करू. आणि नंतर मग इथून खाली करून परत आपला काय प्रोग्राम होतो ते आपल्याला नंतर आपण बघू. तर चला बघतो, मी एकदा घेतो दूध पाकिट आणतो आणि चहा करूया, नंतर बघू. या ठिकाणी आपली इथं गाडी खाली झालेली आहे, मागं दिसते तिथं गाडी आपली. ह्यो किर्यान होता, ह्या किर्यानने आपली गाडी खाली केली. आणि आता आपल्याला भरायचा पण प्रोग्राम आलेला आहे. तर चला आपण आता भरायला पण जायचं आहे आपल्याला. हुसूर ते तळेगावचा प्लॅन आहे आपला. तर चला आता आपण बघू पुढं जाऊन. हे बघा मित्रांनो, आपण आता भरायला चाललेलो आहे. आपला प्लॅनिंग हुसूर ते तळेगाव आहे. आणि आता आपण अजून कर्नाटक पास करतोय. लय जास्त आता आणखीन 2 ते 3 किलोमीटरवर आपल्याला कर्नाटक संपत आहे. नंतर लागणार आपल्याला तामिळनाडूमध्ये आपण भरायला जाणार आहे. तिथून आपला प्लॅन पुन्हा 9 लाख उमरे तळेगावचा आहे. तर चला आता हा तमिळनाडू रोड आहे, ह्यो सरळ तमिळनाडू जातो आहे. चेन्नई, कन्याकुमारी, लांब पूर्ण तमिळनाडूत हा रोड जातो बघता आता तिथून पुढं. तर चला आता आपल्याला पुढं एका ब्रिज खालून जायचं आहे. तिथून कर्नाटकचा RTO लागतो. RTOचा आपल्याला रिकाम्या गाडीला काय द्यायचं काम नाही. तर चला बघूया आपण आता कर्नाटक तमिळ बॉर्डरवर आहे. काहीतरी जाम लागलेलं आहे पुढं. जामचं छोटी बॉर्डर आहे, आपले एक रेल्वे फाटकासारखं फाटक राहतं. पाहता आहे गाड्यावाले. इथून आपल्याला सरळ जायचं आहे पुढं. तिथं पुढं पोलीस दादा पण असतात, डिपार्टमेंटवाले. कर्नाटकचे नाही पण तमिळनाडूचे राहते हे बघा. आणि इथं पुढं समोर लगेच कंपनी आहे आपली TVSची जी मोटरसायकल बनती, अजून नाही दुसऱ्या गाड्या बनत्या काही.
ही कंपनी आहे. चला पुढं दाखवतो तुम्हाला गेल्यावर. हे पहा TVS मोटर. इकडं गाड्याची पार्किंग आहे. TVSच्या लोड गाड्या लोडिंगचे माल घेऊन आलेले सगळे इकडं थांबते. आणि हे मोठा प्लॅन्ट आहे बघा. पहा केवढा मोठा प्लॅन्ट आहे. हे रोड आहे. रोडला आता ह्यो धरमपुरी रायकोटा कन्याकुमारी तिकडं जातो ह्यो रोड. ह्यो रोड बायपास आहे. ह्यो रिंग रोड म्हणते याला. आणि हे मोठं गेट आहे बघा कंपनीचं. TVS कंपनीचं गेट आहे मोठं. तर चला पुढं पाहूया. तर भावांनो चला आता आपण कंपनीच्या जवळ आलेलो आहे. बघा किती मस्त रोड आहे. बिलकुल 4 लाईन रोड आहे. काही काम चालू आहे काही ठिकाणी खराब, काही ठिकाणी चांगला पद्धतशीर रोड आहे. आणि तमिळनाडूमध्ये एक आहे की पहाड जास्त आहे. कुठं पहाड जास्त, लाल माती. आणि आता हे पहा इकडं सगळ्या हे जंगल रिकामं आहे. त्या रिकाम्या जंगलाचा सगळ्या त्या कंपन्या व्हायला लागल्या. कंपन्यावाल्यांनी घेतलेलं आहे सगळं हे इथं. ह्यो सगळा इंडस्ट्रियल एरियाच आहे. आणि मोजक्या कंपन्या आहेत सध्या अजून, म्हणजे एवढ्या काही खास नाही आहे. आपल्याला युटर्न करून माघारी यायचं आहे त्या कंपनीच्या आज जायला. पुढून युटर्न करायचं आहे. आणि आता हे असं तिकडं रायकोटा, कृष्णागिरी, धरमपुरी हे बघा डायरेक्शन बोर्डावर लिहिलेलं आहे. गावातून रस्ता जातो या. तर चला पाहू. आता आपण युटर्न करून माग आलो. आपली कंपनी माग आहे. तिथं आपली लांबडी गाडी असल्यामुळं आपल्याला तिथं युटर्न करता येत नव्हता. त्याच्यामुळं आपण युटर्न करायला इकडं पुढं आलो होतो. आता इथून आपल्याला लेफ्टला आज जायचं आहे बघा. लेफ्टला कंपनी आज जावं लागतं. लेफ्टला आहे ती कंपनी. तर चला मी दाखवतोय तुम्हाला आता पुढे गेल्यावर. आणि सगळा रस्ता पहाडाचा आहे. काही ठिकाणी पहाड, काही ठिकाणी उतार, काही ठिकाणी जास्त मुरमाटी जागा. तर चला भावांनो बघूया आपण. तर मित्रांनो संध्याकाळचे आता 8 वाजलेले रात्रीचे जवळपास. संध्याकाळचे म्हणता रात्रीचेच म्हणायला लागेल आता. पण आता आपण ह्या कंपनीत आलेलो आहे. इथं आपल्याला व्हिडिओ बनवणं एवढं काही अलाउड नाही आहे. तर आपण आपलं गाडीत बसून आता आपलं थोडाफार व्हिडिओ बनवला. आणि गाडी लोड झालेली. मागं एक 4-5 बॉक्स टाकायचे राहिले फक्त अजून. आणि ते टाकल्यानंतर आपण इथून सुटणार आहे. इथून सुटायचं नंतर आपलं डायरेक्ट पुन्हा. तर भावांनो आपण हा इथं व्हिडिओ थांबूया. आता उद्या सकाळी दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया. तवरक जय हिंद, जय महाराष्ट्र. भावांनो या कंपनीत जायचं आहे आपल्याला. आज जायचं आहे या कंपनीत.